राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे। मात्र अर्ज भरल्यानंतर जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे। तिकीट न मिळालेल्या बंडखोर उमेदवारांचा फटका बसू नये यासाठी राजकीय पक्षांनी साम दाम दंडभेद नीतीचा अवलंब सुरू केला आहे। माघार घ्यावी म्हणून कुठे मनधरणी, कुठे पदांची आश्वासनं तर कुठे कारवाईचा इशारा दिला जातोय। ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, नवी मुंबईत बंडखोरांना थंड करण्यासाठी दिग्गज नेते स्वतः मैदानात उतरले आहेत। बंडखोरी राहिल्यास मतविभाजन होऊन अधिकृत उमेदवारांचं नुकसान आणि विरोधकांचा फायदा होऊ शकतो। त्यामुळेच पक्ष नेतृत्व बंडखोरांची समजूत काढण्यास पूर्ण ताकदीनिशी गुंतला आहे। काही ठिकाणी निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत। अर्ज माघारी नंतरच खरी लढत कोणात आणि कुठे होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे। कोण बंडखोर माघार घेतो आणि कोण मैदानात ठाम राहतो याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।